तर जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा पेपर असणार आहे आपला इतिहासचा। ते पाहू शकता तुम्ही, सामाजिक शास्त्र इतिहास व राज्यशास्त्र पेपर 1 मित्रांनो 2024चा पेपर आहे, 2025चा नाही। प्रिव्हियस इयर पेपर असणार आहे हा मित्रांनो। मराठी म्हणजे महाराष्ट्र बोर्डचा पेपर असणार आहे। पाहू शकता मित्रांनो, 22/3/2024 तारीख दिलेली आहे मित्रांनो। 22 मार्च 2024चा पेपर असणार आहे। आप पाहून घ्या मित्रांनो, सिरियल नंबर बघून घ्या। हा पेपरचा नंबर आला तर तुम्हाला पेपर लिहिता येणार आहे मित्रांनो। हा पेपर देण्याचा उद्देश हाच की मित्रांनो, यामधील काही प्रश्न तुम्हाला 2025ला देखील पडू शकतात। त्यामुळे पूर्ण बघा व्हिडिओ, जरा स्किप करून काय एकूण 40 मार्कासाठी असणार आहे मित्रांनो। 2 तास वेळ दिले जाते तुम्हाला। पाहून घ्या, ते काही सूचना दिलेल्या आहेत, सर्व प्रति सोडवणे आवश्यक आहे। ह्या मित्रांनो सूचना काय वाचण्याची गरज नाही, तुम्हाला माहितीच असतील। त्यानंतर मित्रांनो, ते पहिला दिलेला आहे MCQ दिलेला आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे आणि पूर्ण करायचा आहे मित्रांनो। ते पाहू शकता। दुसरा आणि तिसरा MCQ दिलेला आहे। परत जोड्या जुळवा म्हणून दिलेला आहे मित्रांनो। एक सांगतो मित्रांनो, तुम्ही जर चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। याचं PDF पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, लगेच डाउनलोड करून घ्या PDF। पण सगळ्यात अगोदर व्हिडिओ बघा मित्रांनो, व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न हा आहे मित्रांनो, जोड्याचा आहे मित्रांनो। त्यानंतर तिसरा आहे जोड्याचा आहे मित्रांनो। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, 2 मध्ये सूचनेनुसार कृती करा, कोणतेही दोन लिहायचं आहे मित्रांनो। त्यामधला पहिला आहे संकल्पचित्र पूर्ण करायचं आहे पहिलं। त्यानंतर हा दुसरा आहे, ते काही बॉक्स भरायचे आहेत मित्रांनो। त्यानंतर तिसरा आहे 3 पैकी कोणतेही 2 पूर्ण करायचे, 3 केले तरी काय हरकत नाही। त्यानंतर ब दिलेला आहे प्रश्न 2 मध्ये टिपा लिहायचे मित्रांनो, कोणत्याही 2 या 3 लिहिले तरी काय हरकत नाही मित्रांनो, मार्क तेवढेच मिळणार आहेत। तर मित्रांनो, विधाने सहकार स्पष्ट करा म्हटलं कोणतेही 2 बघा, कोणते जमते ते पूर्ण लिहा मित्रांनो। 4 दिलेले आहेत, 4 पैकी 2 लिहायचे आहेत, खूप सोपं आहे मित्रांनो। त्यानंतर उत्तराचे वाचन करून प्रश्नांची उत्तर द्या म्हणून सांगितलेलं आहे मित्रांनो। उत्तरावरून प्रश्न द्यायचे म्हणजे मराठीसारखं लिहायचं आहे तुम्हाला मित्रांनो। पूर्ण 3 प्रश्न दिले आहेत 4 मार्कासाठी, खूप सोपे प्रश्न आहेत मित्रांनो, बघून घ्या। त्यानंतर सविस्तर उत्तर लिहा म्हटले कोणते 3 मार्कासाठी 1 असणार आहे मित्रांनो। 4 पैकी 2 लिहायचे आहेत, बघा जमते काय, सोपं असणार मित्रांनो। 4ही लिहू नका, कारण कोणतेही 2 लिहा पण परफेक्ट लिहा, 1-1.5 पान भरेल असेल। त्यानंतर पर्याय निवडून विधान पूर्ण करा म्हटलेलं आहे, काही MCQच आहेत मित्रांनो, राज्यशास्त्राचे MCQ। त्यानंतर 7 नंबर दिलेलं आहे चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करायचं मित्रांनो। चुकी बरोबर फक्त लिहायचं नाही, कारणही लिहायचं आहे मित्रांनो। आणि त्यात कोणतेही 2 लिहायचे मित्रांनो, 3 पैकी 2 लिहायचे आहेत तुम्हाला। त्यानंतर 8वा दिलेला आहे संकल्पना स्पष्ट करून कोणतीही एक करा। बघा, राजकारणाची गुन्हेगारीकरण, हक्कादारी दृष्टिकोन, कुठलं सोपं वाटते ते करा मित्रांनो, पण एकच करा 2 मार्कासाठी। तर मित्रांनो, सूचनेनुसार कृती करा कोणती 1 ते सगळं पूर्ण करा मित्रांनो। काही बॉक्स भरण्यात काही चुका होतात मित्रांनो, थोडं ते सगळं पूर्ण करा, जरा शिल्लक ठेवू नका। त्यानंतर प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा म्हटलं कोणते 1 लिहायचं आहे, बघा 2 मार्कासाठी असणार आहे, बघा सगळं लिहा। तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, पुन्हा भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत।